महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडून मंजुरी आणून या पुलासाठी निधी आणला होता। 2 वर्षापूर्वी साहेबांचा वाढदिवसानिमित्तच पुलाला निधी आला होता आणि आज आमचे सगळ्यांचे नेते दैवत नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा जन्मदिवस आणि या दिवसाचं निमित्त साधून आम्ही हा जो पूल आहे आज लोकार्पण केला आहे। आजपासूनच या पुलावरून जी गेल्या कित्येक वर्षापासूनची या भागातील लोकांची प्रतीक्षा होती ही संपलेली आहे। त्यामुळे यासाठी जे आपले नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आहेत कोकरे साहेब असतील तसेच या कामाचे ठेकेदार व इतर सर्व या परिसरातील नागरिक असेल कृती समिती असेल महायुतीचे सर्व पदाधिकारी असेल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। त्यामुळे एक अतिशय बिकट परिस्थितीतून म्हणता येईल काम करताना खूप अडचणी आल्या परंतु त्यावर मात करीत या सर्व टीमनी नगरपालिका टीम असेल या सगळ्यांनी त्याच्यावर मात करून आजचा हा यशस्वी दिवस आज आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय। या पुलाचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण झालंय। त्यामुळे आत्ताच्या या कार्यक्रमासाठी जे सर्व महायुतीचे पदाधिकारी नगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी या भागातील स्थानिक नागरिक जे उपस्थित होते त्या सगळ्यांचं मी स्वागत करून आभार मानतो। येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा या साईनगर भागातील शहरातील सर्व भागातील आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं थोड्या काही अडचणी पाण्याचा पाऊस जास्त झाल्यामुळे येत आहे परंतु त्या सोडवण्यासाठी सुद्धा नगरपालिकेची टीम वेळोवेळी प्रयत्न करत आहे। त्यांचे प्रयत्न सुरू आहे। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जे साईनगर भागातील प्रश्न प्रलंबित आहे ते सुद्धा लवकरच आपण सोडवणार आहोत। आपण आज इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।